नक्कीच मी कालच आपल्या माध्यमातून पत्रकार परिषद घेऊन आणि जनतेला आवाहन केलंय की आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानेच एबी फॉर्म आला होता। त्यांनीच विनंती केली की आपण थांबावं, त्यामुळे त्या ठिकाणी थांबलो। आणि थांबण्याचा उद्देश आपल्याला सर्वांना माहिती का महायुतीचं जे हे सरकार आहे, या महायुतीच्या सरकारच्या सर्व जे काही भाजप असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, RPI असेल, या सर्वांना एकत्रित घेऊन आणि पुढच्या काळामध्ये त्या ठिकाणी काम करायचं आहे। आणि ते काम करत असताना मुख्यमंत्री जर कुठल्या प्रकारे माझ्यामुळे अडचणीत येत असतील आणि मुख्यमंत्री विनंती करत असतील तर त्या ठिकाणी माझं थांबणं हे महत्त्वाचं होतं। आणि मी थांबलो पण का त्याला कारण एक आहे की जे महायुतीचे उमेदवार आदरणीय नरहरी झिरवाळ हे आपल्या मतदारसंघामध्ये त्या उभे आहेत, त्यांना ती जागा सुरळीत राहावी त्यासाठी साहेबांनी विनंती केली। आणि मग मी त्या विरोधात जाऊन काम करणं ते पण शक्य नव्हतं आणि एकंदरीत घरी थांबणं पण शक्य नाही। आणि त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं मुख्यमंत्री साहेबांच्या आदेशाने या ठिकाणी साहेबांचा प्रचार आहे पुढे जाऊन साहेबांच्याही एक पाऊल पुढे राहून आणि मतदारसंघामध्ये काम सुरू केलंय। नक्कीच त्याचा प्रतिसादही चांगला मिळतोय। जनतेलाही पटतं की कशामुळे माघारी झाली, का घेतली, हे मलाही जनतेपर्यंत जाता येतं, सांगता येतं आणि त्याच्यामुळे चांगला प्रतिसाद त्या ठिकाणी मिळत आहे। जाता जाता मतदारांना काय संदेश द्याल? नक्कीच मतदारांना हीच विनंती करेल की आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी त्यांचे सर्व सहकारी यांनी फार चांगल्या लोकाभिमुख योजना या मतदारसंघामध्ये किंवा या पूर्ण राज्यामध्ये त्या ठिकाणी आणल्यात। या योजनांचा पुढच्याही काळामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असेल, पुढच्या काळामध्ये त्या ठिकाणी वीज बिल माफ योजना असेल, महिलांना त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्या काही योजना त्या ठिकाणी दिल्यात, शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, नोकरदारांसाठी ज्या काही योजना या सरकारच्या माध्यमातून दिल्यात त्या पुढच्याही काळामध्ये आपल्याला चालू ठेवायच्या असतील तर त्या ठिकाणी हे महायुतीचं सरकार येणं गरजेचं आहे। आणि महायुतीचं सरकार आणायचं असेल तर एक विधानसभेतला मतदारसंघातला जो आमदार आहे तो आपल्याला पाठवणं त्या ठिकाणी गरजेचं आहे। म्हणून मी सर्वांना विनंती करेल की हे महायुतीचं जे सरकार आहे हे सरकार पुढच्या काळामध्ये आपल्याला ठेवण्यासाठी आदरणीय नरहरी झिरवाळ साहेब यांना प्रचंड बहुमताने त्या ठिकाणी निवडून द्यावं हीच आग्रहाची विनंती। रोजच्या रोज प्रतिसाद हा वाढतो, कारण प्रतिसाद वाढायला महाले साहेबांची माघार आणि समक्ष त्यांनी प्रचार मोहिमेत उतरणं ही लोकांना अपेक्षा होती। आणि ते महाले साहेबांनी काल पत्रकार परिषद घेतली, बऱ्याच ठिकाणी ते स्वतः येऊन जनतेला आवाहन केलं, विनंती घड्याळाला मतदान करण्याची किंवा मला मतदान करण्याच्यासाठी एक राज्यातलं जे महायुतीचं सरकार आहे त्याच्यात एक आपल्या मतदारसंघाचा एक घटक म्हणून पाठवण्यासाठी आणि त्याचा बेनिफिट काय होऊ शकतो, कसा असतो, तो त्यांचा अनुभवातून त्यांनी सांगितलं। आणि म्हणून रोजच्या रोज वेगवेगळ्या संघटना आहेत, वेगवेगळे पक्ष आहेत किंवा वेगवेगळे ग्रुप आहेत, त्या ग्रुपमधून लोक या ठिकाणी यायला इच्छुक आहेत, मतदान करायला इच्छुक आहेत। बऱ्याचशा संघटनांना मी अजितदादा पवार साहेब हे 14 तारखेला 1:30 वाजता वणीला येणार आहे, त्यावेळेला सगळ्यांचं पाठिंब्याचं अगदी रात्री एक महाराष्ट्र राज्यातील पहिलवान संघटनेनं पाठिंबा दिला आणि ते आपल्या इथले पहिलवान आहे। रोजच्या रोज परिस्थिती अतिशय सुंदर होत चाललेली आहे। वैदू समाजाने देखील आपल्याला पाठिंबा दिला। वैदू समाज, मग समाजाचा तो विषयच नाही, वैदू समाजाचं 2200च मतदान आहे, पण तरी ते पूर्ण एकत्र बसून जात पंचायतीनं निर्णय घेतला का आम्ही झिरवाळ साहेबांच्या बरोबर आहोत। धन्यवाद।